यापूर्वी भाग 1 मध्ये लागवडीपासून तर कीड आणि रोग पर्यंत संपूर्ण व्यवस्थापन बघितलं। तर भाग 2 मध्ये आपण पानांची काढणी, त्यानंतर पानांची प्रक्रिया, जिरेनियम तेलाचा उपयोग, जिरेनियम तेलाचे आरोग्यदायी फायदे, भारतात जिरेनियम तेलाची मागणी, त्यानंतर एकरी उत्पादन, जिरेनियम शेती समोरील आव्हाने आणि संधी, जिरेनियम शेतीचे फायदे, एकरी खर्च, वार्षिक उत्पन्न आणि नफा, बाजारपेठ, नर्सरी आणि डिस्टिलेशन प्लांट आणि सरकारी अनुदान याविषयी पार्ट 2 मध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर जिरेनियम पिकाची काढणी, तर जिरेनियम पिकाची लागवडीनंतर साधारण 4 महिन्यांनी पानांची पहिली कापणी करावी लागते। साधारण आपली रोपांची प्रक्रिया, रोपांची लागवड झाल्यानंतर साधारण हे पिकाची पहिली कापणी 4 महिन्यांनी करावी लागते। त्यानंतर यापुढील कापण्या 3 ते 4 महिन्याच्या अंतराने कराव्यात। पहिली कापणी झाल्याच्या नंतर दुसऱ्या कापणीला पीक साधारण 3 ते 4 महिन्याच्या अंतराने तयार होते। हे पीक बहुवार्षिक असल्यामुळे या एका वर्षामध्ये 3 ते 4 कापण्या होतात। हे पीक जे आहे तर बहुवार्षिक आहे, एका वर्षामध्ये याचे 3 ते 4 कापण्या होतात। दर्जेदार तेलाच्या उत्पादनासाठी काढणी फुलोर येण्यापूर्वी करावी। जर आपल्याला तेलाची रिकव्हरी जर चांगली पाहिजे असेल तर या पिकाची जे फांद्या आणि पानांची जी कापणी आहे तर फुलोरा अवस्था म्हणजे फुलं येण्यापूर्वी करावी। पाने कापताना जे फांद्या कट करताना 10 ते 12 पाने असलेल्या कोवळ्या फांद्या धारदार विळ्याने किंवा सिकेटरच्या सहाय्याने कट कराव्यात। ज्यावेळेस आपण कापणी करत असतो तर झाडाची कापणी करताना साधारण ज्या झाडाच्या फांद्या आहेत तर 8 ते 10 पानं, 10 ते 12 पानं असलेल्या फांद्या विळा किंवा सिकेटरच्या सहाय्याने कट कराव्यात। पिकाची कापणी साधारण जी आहे तर सकाळच्या वेळी करावी। म्हणजे पिकाची कापणी जी आहे तर साधारण सकाळच्या वेळी लवकर करावी। फांद्या कापताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी। जर तुम्ही सिकेटरच्या सहाय्याने जर फांदी कापत असली किंवा विळाच्या सहाय्याने फांदी कापत असाल तर फांद्या कापताना खोडाला किंवा झाडाच्या खालच्या भागाला कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी। जिरेनियम पिकाची लागवड एकदा केल्यानंतर त्यापासून पुढील 2 ते 3 वर्षे उत्पादन मिळते। जिरेनियम पिकाची एकदा जर लागवड केली तर आपल्याला लागवडीसाठी एकदाच खर्च लागतो। एकदा लागवड केली तर या पिकाची साधारण जे आहे तर 2 ते 3 वर्षे आपल्याला यापासून उत्पादन मिळते। तर मंडळी या फोटोमध्ये पहा, तर जिरेनियमची ज्यावेळेस आपण कापणी करतो तर कापणी करताना महत्वाचे काय लक्षात घ्यायचं आहे की या फांदीला जर बघितलं तर इथून ती इथपर्यंत एक निळसर रंगाची छटा दिसते फांदीवरती। तर आपल्याला कापणी करताना जे आहे तर हा जो निळसर रंगाचा जो भाग आहे तर हा आपल्याला तसाच सोडून द्यायचा आहे आणि कापणी करताना जो इथून जो आपल्याला हिरवा कवळा भाग दिसतो तर या भागातून आपल्याला वरती साधारण 10 ते 12 पानं असलेली अशी फांदीची आपल्याला कापणी करणं आवश्यक आहे। जर आपण पूर्ण बुडापासून याची कापणी केली तर त्यामुळे आपली जी पुढची हार्वेस्टिंग जी आहे तर त्या हार्वेस्टिंग मधला जो अंतर आहे तर हे जास्त वाढू शकतं। साधारण 4 महिने किंवा 3 महिन्याच्या कालावधीपेक्षा त्याला पुढच्या हार्वेस्टिंगला जास्त कालावधी लागू शकतो। त्यामुळे लक्षात घ्या की फक्त आपल्याला कापणी करताना जे आहे तर हा निळसर भाग सोडून जो युट्यूब वरचा जो हिरवा कवळा भाग आहे तर अशा भागाची आपल्याला कापणी करणं गरजेचं आहे। ठीक आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही या बाजूच्या फोटोमध्ये बघशाल तर हे एक नुकतंच कापणी केलेला प्लॉट आहे जिरेनियमचा। तर या भागामध्ये पाहू शकता की इथं प्रत्येक झाडावरती एक फांदी तशी सोडलेली आहे शेतकऱ्यांनी। तर जेणेकरून ज्यावेळेस नवीन फुटवा निघते तर हा झपाट्याने निघून कमीत कमी आपल्या दुसऱ्या कापणीला पीक 3 महिन्यात तयार होते। तर ह्या 2 गोष्टी कापणी करताना अवश्य लक्षात ठेवा की कापणी करताना निळ्या म्हणजे ह्या निळ्या छटा असलेला भाग सोडून त्याचा हिरवा भाग कापणी करायचा आहे आणि प्रत्येक झाडावरती एक फांदी सोडून आपल्याला झाडाची कापणी करायची आहे। पानांची प्रक्रिया, तर पानांची हार्वेस्टिंग म्हणजे पानांची काढणी किंवा कापणी झाल्यापासून साधारण 72 तासाच्या आत आपल्याला स्टीम डिस्टिलेशन प्रक्रिया करणं गरजेचं आहे।
तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एकतर पानांची कापणी जी आहे तर सकाळच्या वेळी म्हणजे सकाळी लवकर करावी, दुपारच्या वेळी जर समजा आपण कापणी केली आणि पानं जर जास्त सुकले तर त्यामुळे तेलाचं प्रमाण हे घटत चालतं आणि साधारण कापणी केल्याच्या नंतर आपल्याला 72 तासाच्या आतच आपल्याला स्टीम डिस्टिलेशन प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता स्टीम डिस्टिलेशन प्रक्रिया म्हणजे यामध्ये काय होते की एक बॉयलर असते आणि टँक असतो, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात पुढे माहिती देतो. स्टीम डिस्टिलेशन प्रक्रिया कशी प्रकारे केली जाते तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात पुढे माहिती देतो. त्यानंतर डिस्टिलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यास 3 ते 4 तास वेळ लागतो. ज्यावेळेस आपण पानांची ज्यावेळेस डिस्टिलेशन प्रक्रिया करतो तर त्या डिस्टिलेशन प्रक्रियामधून म्हणजे आपल्याला पानांद्वारे तेल तयार करण्यासाठी किंवा तेलाची निर्मिती करण्यासाठी साधारण 3 ते 4 तासाचा वेळ लागतो. त्यामुळे डिस्टिलेशन प्रक्रिया लवकरात लवकर करावी. डिस्टिलेशन केल्यानंतर मिळालेल्या तेलामधील ओलावा नष्ट करण्यासाठी सोडियम सल्फेट 20 ते 30 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यामध्ये टाकून साधारण 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित ढवळत राहावे, जेणेकरून जो आपल्या डिस्टिलेशन प्रक्रियेमध्ये आपल्या तेलामध्ये जे पाणी आलेलं आहे किंवा जे पाण्यामुळे जो ओलावा तेलामध्ये निर्माण झालेला आहे तर तो ओलावा नष्ट करण्यासाठी आपल्याला सोडियम सल्फेट या द्रावणाचं जे आहे तर 20 ते 30 ग्रॅम 1 लिटर तेलामध्ये टाकून त्याला 15 ते 20 मिनिटं ते तेलात चांगलं ढवळत राहावे. त्याच्यानंतर जे आहे तर त्यातील ओलावा कमी होऊन फक्त आपल्याला फक्त एक उच्च दर्जाचे तेल आपल्याला मिळते. त्यानंतर तेलाचे मिश्रण स्वच्छ कापडाने गाळून घ्यावे आणि गाळलेले तेल जे आहे ते स्टीलच्या भांड्यात साठवावे. ज्यावेळेस आपण सोडियम सल्फेटचं द्रावण टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित ते तेल ढवळल्याच्या नंतर त्याला स्वच्छ कापडाने ते तेल गाळून घ्यायचं आहे. ते तेल गाळल्यानंतर त्याचं स्टोरेज जे आहे, जी साठवणूक आहे आपल्याला स्टीलच्या भांड्यात करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे ज्या स्टीलच्या भांड्यात जर त्याची साठवणूक केली तर साधारण आपण तेलाचं जे आहे तर 2 ते 3 वर्षापर्यंत तेलाची जी क्वालिटी आहे, जो तेलाचा दर्जा आहे तर तो खालावत नाही. स्टीलच्या भांड्यामध्ये 3 ते 4 वर्षे तेल जे आहे तर हे चांगल्या क्वालिटीचे राहते. जिरेनियम तेलाचा उपयोग तर शेतकरी मित्रांनो, जिरेनियम तेलाचा उपयोग जर बघितला तर जिरेनियम तेलामध्ये 2 महत्वाचे घटक आढळतात. पहिला घटक जे आहे ते जिरेनिऑल आणि दुसरा जे आहे तर सिट्रेनिऑल. तर या घटकांचा वापर जे आहे तर जिरेनिऑलचा जो घटक आहे तर हा परफ्यूम आणि जे सुगंधी उत्पादने आहे किंवा जे सौंदर्यप्रद साधने आहेत तर ते उत्पादित करण्यासाठी जिरेनिऑल या घटकाचा वापर केला जातो. त्यानंतर सिट्रेनिऑलचा जे आहे तर मेडिकल वस्तूंमध्ये या घटकाचा जास्त वापर केला जातो. जिरेनियम तेलाचा वापर सुगंधी वस्तू बनवण्यासाठी होतो, जसे की परफ्यूम, अत्तर, सौंदर्य प्रसाधने, साबण, सुगंधी द्रव्ये, विविध क्रीम, शॅम्पू, रूम फ्रेशनर अशा अनेक सुगंधी वस्तूंमध्ये जिरेनियम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि उपचार पद्धतीमध्ये सुद्धा जिरेनियम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर जिरेनियम तेलाचे आपण आरोग्यदायी फायदे बघू तर तणाव कमी होणे, रोगप्रतिकार शक्ती वाढणे, श्वासन विकारावर उपचार, मधुमेह आटोक्यात आणणे, पोटाचे विकार, त्वचेच्या समस्या आणि केसांची निगा इत्यादी आपल्या जे आरोग्यदायी जे फायदे आहेत तर ते या तेलापासून आपल्याला तेवढे फायदे मिळतात. तर तणाव कमी होणे म्हणजे जर समजा आपल्याला थकवा जाणवत असेल किंवा ट्रेस जाणवत असेल तर अशा वेळी जर आपण जिरेनियमचे 2-3 पानं जर चहा सोबत उकळून जर पिले तर त्यामुळे आपला तणाव सुद्धा कमी होतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा त्यामुळे वाढण्यासाठी फायदा होतो. श्वासन विकारामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतोय की मेडिकलमध्ये एक हिरव्या रंगाची ट्यूब मिळते आणि ती ट्यूब जर आपण रुमालावरती टाकून जर सर्दी झाल्याच्या नंतर आपण त्याचा श्वास घेत असतो तर त्या ट्यूब मध्ये सगळ्यात जास्त जे प्रमाण जे आहे तर सिट्रेनिऑल घटक असते त्या ट्यूब मध्ये. तर त्यामुळे जे आहे तर आपल्याला श्वास घेण्यासाठी जो त्रास होतो सर्दीमुळे तर ते श्वास घेण्यासाठी आपल्याला चांगलं वाटतंय.
त्यानंतर मधुमेह आटोक्यात आणणे आणि पोटाचे विकार. ज्यावेळेस समजा आपल्याला पोटामध्ये काही गॅसेस किंवा ऍसिडिटी वगैरे अशा जर काही समस्या आढळत असल्या तर आपण तिथं जिरेनियम तेलाचं पाणी करून जर पिलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी आराम मिळतो. आणि केसाची निगा, तर केसाची निगा आणि त्वचेची समस्या जर म्हटलं तर जिरेनियम तेलाचं आपण जर केसांना सुद्धा लावू शकतो आणि आपल्या त्वचेला सुद्धा ते तेल लावू शकतो. त्यामुळे त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला चांगले पाहायला मिळतात. भारतात जिरेनियम तेलाची मागणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की भारतात जिरेनियम तेलाची मागणी किती आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर भारतात जिरेनियम तेलाची जर मागणी बघितली तर दरवर्षाला 200 ते 300 टन एवढी तेलाची मागणी आहे. भारतामध्ये फक्त आपल्या भारताला फक्त 200 ते 300 टनाची वार्षिक मागणी असून सध्या स्थिती पाहता भारतात दरवर्षी 20 ते 30 टन जिरेनियम तेलाची निर्मिती होत असते. भारतामध्ये जर सध्याची स्थिती जर पाहिली तर फक्त 20 ते 30 टन हे दरडोई वार्षिक उत्पादन आपल्या जिरेनियम तेलाचं भारतामध्ये होते. भारतात जिरेनियम तेलाची गरज यापेक्षा अधिक असल्याने दक्षिण आफ्रिका, चीन आणि इजिप्त या देशांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जिरेनियम तेलाची आयात केली जाते. बघा, भारतामध्ये फक्त 20 ते 30 टन जिरेनियम तेलाची निर्मिती होते आणि भारताला जिरेनियम तेलाची गरज किती आहे तर 200 ते 300 टन. म्हणजे किती मोठा गॅप आहे आपल्याकडे तेलाचा. तर बरेच शेतकरी यामुळे सध्या जिरेनियम तेलाकडे म्हणजे पारंपरिक शेती सोडून जिरेनियम शेतीची लागवड करत आहे. तर जेणेकरून आता सध्या मार्केटमध्ये या तेलाला सुद्धा दर सुद्धा चांगला मिळतो. तर ज्या शेतकऱ्यांना समजा पारंपरिक शेतीमध्ये बऱ्याच अडचणी पाहायला मिळत आहे तर अशा शेतकऱ्यांनी जर या शेतीची जर लागवड केली तर ही शेती 100% फायद्याची राहू शकते. अपेक्षित उत्पादन, तर अपेक्षित उत्पादन जर बघितलं तर एकरी उत्पादन हे झाडाची संख्या आणि परिपक्वता यावरती अवलंबून आहे. उदाहरणार्थ जर बघितलं तर आपल्या झाडा म्हणजे एकरी जर 10,000 जर झाडं जर आपल्या 1 एकरामध्ये जर लागली तर प्रति एकर किमान 10,000 झाडांची संख्या असल्यास त्यापासून 3 ते 4 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 10 ते 12 टन आणि एका वर्षाला 30 ते 35 टन कोवळ्या पानांचं उत्पादन मिळते. तर शेतकरी मित्रांनो, यापासून आपल्याला कुठल्याही फुलाचं किंवा फळाची निर्मिती होत नाही. तर आपल्याला फक्त ह्या वनस्पतीचे पानं आणि फांद्या यापासूनच आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे. तर एक जर साधारण गणित बघितलं तर 1 एकर मध्ये जर साधारण समजा 10,000 रोपं जर लागली तर 10,000 रोपापासून जर म्हटलं तर 4 महिन्याच्या अंतराने 10 टन एवढं आपल्याला पानाचं उत्पादन मिळते. तर एक उदाहरण जर घेतलं तर एका झाडापासून आपल्याला 1 किलो हिरव्या पानांचे उत्पादन मिळते. तर 10,000 रोपांपासून आपल्याला 10 टन या पानांची निर्मिती निघते. आणि जर वर्षाला जर किमान जर 3 जर कापण्या झाल्या तर 3 कापण्यामध्ये आपल्याला 30 ते 35 आणि 4 जर कापण्या झाल्या तर आपल्याला 35 ते 40 टन एवढं हिरव्या पानाचं उत्पादन मिळते. 1 टन कोवळ्या पानापासून डिस्टिलेशन प्रक्रिया केल्यानंतर सुमारे 1 ते 1.25 किलो सुगंधी तेलाची निर्मिती होते. बघा, डिस्टिलेशन प्रक्रिया केल्यानंतर म्हणजे आपण साधारण जे आहे तर 1 टन हिरव्या पानांपासून आपल्याला फक्त 1 किलो जिरेनियम ऑइल तयार होते. 1 टन पाल्यापासून फक्त 1 किलो जिरेनियम ऑइल तयार होते. तर आपल्याला सर्वात महत्वाचं जे आहे तर याचे बाजारपेठ आणि एकरी नफा आणि जिरेनियम तेलाला दर काय राहतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतो. तर आपल्याला जिरेनियम शेतीसाठी एकरी खर्च किती लागतो तर त्याबद्दल थोडक्यात पाहू. तर जिरेनियम शेतीसाठी अंदाजे एकरी किती खर्च येतो. तर बघा, मशागतीचे काम जर बघितले जर तुमचा जर घरचा ट्रॅक्टर जर असेल तर तिथं तुमचा नांगरणीचा आणि रोटावेटरचा खर्च तुमचा वाचतो. म्हणजे तिथे सुद्धा तुमचे 3,000 रुपये 3,000 ची बचत होते. त्यानंतर घरचं शेणखत जर असलं तर कमीत कमी तिथे तुमची 5,000 ची बचत होते. आणि रासायनिक खतासाठी फक्त तुम्हाला 10,000 रुपये म्हणजे वार्षिक 10,000 रुपये एवढा खर्च येऊ शकते. आणि जर तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी जर समजा ठिबक सिंचनाचं जर तुम्ही व्यवस्थापन केलेलं असेल तर तिथे तुमचा ठिबक सिंचनाचा 10,000चा खर्च कमी होतो. पण ज्या शेतकऱ्यांकडे समजा ठिबक सिंचन नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी समजा 10,000 रुपये खर्च
लागेल. आणि रोप सगळ्यात महत्वाचं इथे जास्त खर्च जे आहे तर रोपावरती होत असतो. कमीत कमी 1 एकर साठी 10,000 रुपये लागतात. आणि जर 5 रुपयाने जर एक रोप म्हणलं तर आपल्याला 50,000 रुपये फक्त इथं आपल्याला खर्च म्हणजे रोपासाठी खर्च येतो. त्यानंतर वाहतूक, जर तुमच्या समजा नर्सरी पासून जर तुमचं गाव जवळ असेल तर साधारण तुम्हाला 3-4 हजार रुपये खर्च लागतो. किंवा जर त्यापेक्षा जर जास्त अंतरावर असेल तर साधारण तुम्हाला 10,000 रुपये आपण वाहतुकीचा खर्च पकडला. मजुरीसाठी साधारण 5,000 पकडले आणि इतर खर्च 2,000. म्हणजे जर तुम्ही यापैकी जर तुम्ही जर सरळ गणित जर बघितलं तर एवढं जर आपल्याकडे समजा या सुविधा जर पूर्ण नसतील, जर तुम्हाला समजा मशागतीची कामं, त्यानंतर शेणखत, रासायनिक खते, त्यानंतर ठिबक सिंचन, रोपांचा खर्च, त्यानंतर वाहतूक खर्च, मजुरी खर्च आणि इतर खर्च जर पकडला तर साधारण 1 एकर साठी 95,000 रुपये आपल्याला एवढा खर्च 1 एकरला येतो. त्यानंतर एकरी वार्षिक उत्पादन पाहू. तर एकरी वार्षिक उत्पादन जर बघितलं तर बघा, आम्ही आता मगाशी सांगितलं की एका कापणीपासून 1 एकर क्षेत्रात जिरेनियम हिरव्या पानांचे 10 टन उत्पादन मिळते. जर आपल्या शेतामध्ये जर साधारण जे आहे तर 10,000 जर रोपटे लागलेले असेल जिरेनियमचे तर एका रोपट्यापासून 1 किलो हिरव्या पानाचे उत्पादन मिळते. त्यानंतर साधारण जर पकडलं तर 10,000 रोप जर असतील तर 4 महिन्याच्या अंतराने किंवा 3 महिन्याच्या अंतराने आपल्याला साधारण 10 टन एवढं आपल्याला हिरव्या पानाचं उत्पादन मिळते. तर 10 टन हिरव्या पानांपासून डिस्टिलेशन प्रक्रिया केल्यानंतर 10 किलो जिरेनियम ऑइल निर्मिती होते. तर बघा, तर आपण जर साधारण 10 टन हिरव्या पानांचं जर आपण डिस्टिलेशन प्रक्रिया केली तर त्यापासून आपल्याला साधारण 10 ते 12 किलो एक तेलाचं उत्पादन मिळते. 1 किलो जिरेनियम तेलाची किंमत जर मार्केटमध्ये जर बघितली, 1 किलो जिरेनियम तेलाची किंमत तर साधारण 10,000 ते 12,500 रुपये त्याला मार्केटमध्ये दर मिळतो. बघा, जिरेनियम तेलाला जे आहे तर साधारण जर गणित बघितलं तर समजा आपल्याला 1,000 रुपये टनाने म्हणजे 1,000 रुपये टन आपल्याला हिरव्या पाल्याचं उत्पादन 1,000 रुपयाने जर पकडलं तर तेवढं उत्पादन आपल्याला मिळते. म्हणजे 10 टन हिरव्या पानांपासून आपण डिस्टिलेशन प्रक्रिया केली, त्या डिस्टिलेशन प्रक्रियेपासून आपल्याला जिरेनियम तेलाची निर्मिती म्हणजे 10 किलो भेटली. तर 10 म्हणजे 1 किलो तेलाला जर बाजारभाव बघितला तर साधारण 10,000 ते 12,500 रुपये त्याला दर मिळतो बाजारामध्ये. तर एका कापणीपासून मिळालेले उत्पादन, तर बघा, एका कापणीपासून मिळणारे उत्पादन जर बघितले तर 10,000 गुणिले 10 लिटर म्हणजे 10 किलो, 10,000 गुणिले म्हणजे 10 किलो बरोबर 1,00,000 रुपये. हे पहा मंडळी, तर आपण जर 10,000 रुपये जर दर भेटतोय आपल्याला तेलाला तर 10 लिटरचे आपले 1,00,000 रुपये होत आहे. त्यानंतर जर जास्त दर जर भेटला आपल्याला 12,500 तर 10 लिटर तेलापासून आपल्याला 1,25,000 रुपये एवढा आपल्याला उत्पन्न मिळते. तर याचं वार्षिक गणित जर बघितलं आपण तर या पिकाची एका वर्षाला 3 वेळा कापणी होत असते. बघा, लागवडीपासून साधारण 3 महिन्याच्या अंतराने जरी पकडलं तर 3 × 3 = 7 × 3 = 9 म्हणजेच 9 महिन्यामध्ये आपले 3 कापण्या होतात. आणि परत 3 महिने म्हणजे 4 म्हणजे 3 महिन्याच्या अंतराने जर पकडल्या तर आपल्या साधारण 4 कापण्या होतात. आणि 4 महिन्याच्या अंतराने जर पकडल्या तर साधारण आपल्या 3 कापण्या होतात. तर आपण सरासरी 4 महिन्याच्या अंदाजाने कापण्या पकडलेल्या आहेत. तर 4 महिन्याच्या अंतराने आपल्या वर्षाकाठी 3 कापण्या होतात. त्यानंतर 10,000 गुणिले 30 म्हणजे 10,000 म्हणजे आपण 1 किलो तेलाची किंमत 10,000 ठरवली तर आपल्या वर्षाकाठी 3 कापण्या होतात. म्हणजेच एका कापणीतून आपल्याला 10 किलो जिरेनियम ऑइल मिळते. म्हणजे 10 टन जर आपल्याकडे जर हिरव्या पानाचं उत्पादन झालं तर त्यापासून आपल्याला 10 किलो जिरेनियम ऑइल मिळते. वर्षाकाठी जर आपलं समजा 30 ते 35 टन जर एवढं जर उत्पादन जर हिरव्या पानाचं उत्पादन आपल्याला जर मिळालं तर त्यापासून आपल्याला 30 किलो जिरेनियम ऑइल वर्षाकाठी मिळते. 30 ते 35 किलो. जर आपण 30 किलोनच हिशोब लावला तर आपले 3,00,000 रुपये बनतात.
10,000 रुपये दराने 30 किलो ऑइलचे आपल्याला 3 लाख रुपये बनतात. त्यानंतर जर त्यापेक्षा अधिक जर भाव जर भेटला आपल्याला 12,500 तर 30 किलो ऑइलची आपल्याला जे आहे तर 3,75,000 रुपये एवढा नफा मिळतो. जर आपण 12,500 जर आपल्याला जर भाव भेटला तर 30 किलो तेलाचा जर दर बघितला समजा आपण तर 3,75,000 रुपये आपल्याला मिळतात. निव्वळ नफा जर बघितला तर 3 लाख मायनस वजा 95,000 म्हणजे इथं आपल्याला जर आपण इथं सांगितल्याप्रमाणे आपण जर आपला एकरी खर्च लागलेला आहे 95,000 रुपये. जर 95,000 रुपये जर आपण इथं जेवढा खर्च जर वजा केला तर आपल्याला 2,05,000 रुपये जर 10,000 जर भाव भेटला आपल्याला तर वर्षाकाठी आपल्याला 2,05,000 रुपये एवढा निव्वळ नफा राहतो. किंवा जर 12,500 जर भाव भेटला तर आपले 3,30 किलो तेलाचे 3,75,000 रुपये होतात. जर त्यामधून जर 95,000 जर मायनस केले तर 2,80,000 रुपये आपल्याला हा निव्वळ नफा उरतो. तर ह्या पिकामध्ये प्लस पॉइंट काय आहे की या पिकाची लागवड म्हणजे एकदाच करावी लागते. एकदा लागवड केली तर साधारण पुढे 2-3 वर्ष याची परत लागवडीची खर्चही नाही. आणि एकदा लागवड केली तर पहिल्या हार्वेस्टिंगच्या वेळेस आपला जो लागणारा खर्च आहे साधारण तर तो पहिल्या हार्वेस्टिंगच्या वेळेस आपला म्हणजे लागवडीत साधारण 3 ते 4 महिन्याच्या अंतराने आपला तेवढा खर्च आपल्याला मायनस होऊन जे पुढचे जे हार्वेस्टिंग आहे 2री, 3री, 4थी तर त्यामध्ये निव्वळ आपल्याला तेवढा नफा राहतो. म्हणजे जर 1 वर्षाकाठी जर पकडलं तर साधारण आपल्याला 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला निव्वळ या पिकापासून एकरी उत्पादन म्हणजे नफा मिळतो. जेरेनियम शेती समोरील संधी. तर संधी काय आहे तर जेरेनियम शेती शेतकऱ्यांसाठी त्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक प्रभावी संधी आहे. जसे की आपण जर पारंपरिक पद्धतीने आपलं जर 10 एकर जर क्षेत्र असेल तर तुम्ही जे पारंपरिक पिकं 8 एकर वरती घेतले आणि 2 एकर वरती फक्त जेरेनियम शेती जर केली तर त्यामुळे जे आहे तर तुमचा आर्थिक स्थिती सुधारायला मदत होईल. कारण की जेरेनियम शेतीमधून जर साधारण जर कमीत कमी भरलं तर 2 लाख रुपये एवढा नफा आणि जास्तीत जास्त म्हणतात 2.5 लाख रुपये एवढा नफा आपल्याला उरतो. तर त्यामुळे इथं खर्चही कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचे जे आहे तर मजुरीही कमी लागते याला. तर त्यामुळे तेवढा आपल्याला फायदा आहे. जर योग्य मार्गदर्शन, योग्य लागवडीचा काळ, योग्य लागवड पद्धत, चांगल्या पद्धतीने कीड रोग व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीने विक्री इत्यादी धोरणं जर आपण स्वीकारली तर जेरेनियम शेती शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत आणि फायदेशीर शेती किंवा आपण त्याला उद्योग म्हणू शकतो. तर या पद्धतीने आपली जेरेनियम शेती फायदेशीर आहे जर योग्य मार्गदर्शन. बऱ्याच यापूर्वी काय झालेलं आहे की काही आपले जे शेतकरी बांधव आहे की ज्यांनी जेरेनियम शेतीची नर्सरी स्थापन केली, रोपवाटिका स्थापन केली, पण त्या शेतकऱ्यांनी एक समाजामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये एक असा चुकीचा संदेश दिला की जेरेनियम पिकाची लागवड कुठल्याही कालावधीत करता येते. तर बरेच त्या गोष्टीला अनुसरून बरेच शेतकरी मित्रांनी आपल्या खरीप हंगामात जेरेनियम शेतीची लागवड केली. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण की या शेतकऱ्यांचा एक उद्देश होता की त्यांचा जो नर्सरीचा बिझनेस आहे तर हा डेव्हलप व्हावा. यासाठी त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी कोणत्याही हंगामामध्ये याची लागवड करू शकतो आणि उत्पादन काढू शकतो अशी चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जेरेनियम पिकाची लागवडीचा योग्य कालावधी हा 15 नोव्हेंबर ते 15 मार्च या कालावधीतच या पिकाची लागवड करावी. जेणेकरून जर 15 मार्चच्या पुढे जर जास्त तापमान झालं तर त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होत असतो. आणि 15 नोव्हेंबरच्या अगोदर जर लागवड केली तर ते थंडी आणि पावसामुळे त्यामुळे सुद्धा तिथे तुमचं नुकसान होतं. तर लागवडीची योग्य कालावधी जर पकडला तर 15 नोव्हेंबर ते 15 मार्च याच कालावधीमध्ये योग्य लागवड करावी. आता जेरेनियम शेती समोरील आव्हाने काय आहे तर या आता सध्या तरी स्थितीत पाहता या जेरेनियम शेतीमध्ये सध्या तरी कुठलं सध्या आव्हान नाहीये. तर जेरेनियम शेतीला काही आव्हानाचा सामना करावा लागतो. जसा की बाजारातील तेलाची किमतीमध्ये चढ उतार.
तर आता सध्या तरी भारतामध्ये जर म्हटलं तर 20 ते 30 टनच वार्षिक एवढं जिरेनियम तेलाची निर्मिती होत असते आणि भारतामध्ये 200 ते 300 टन भारताला एवढी जिरेनियम तेलाची गरज असल्यामुळे सध्या तरी एवढी तेलामध्ये तफावत जाणवत नाही. सध्या जास्तीत जास्त 15 रुपये आणि कमीत कमी 10,000 रुपये याच्या हा तेलाची एक रेंज आहे. याच्यावर कमी जास्त होईल तेवढंच, पण याच्यापेक्षाही जास्त कमी, यापेक्षा जास्त होणार नाही, यापेक्षा 10,000 पेक्षा जास्त कमी होणार नाही. जिरेनियम तेल खरेदी केंद्र मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी एक अडचण येऊ शकते की जिरेनियमचे जे खरेदी केंद्र आहे तर हे मोठमोठे शहरांमध्ये जसे मुंबई झाले, दिल्ली झाले, बँगलोर झाले, लखनौ झाले, अशा मोठे शहरांमध्ये याचे जे आहे तर इंडस्ट्रीज एरिया जे आहे त्याचं मोठ्या शहरांमध्ये आहे. याला याचे खरेदी केंद्र सुद्धा मोठ्या शहरांमध्ये आहे. तर आपल्याला म्हणजे आपल्या व्यापारी तत्वावर तर आपल्या तालुका किंवा जिल्हा स्तरावरती याची विक्री करणं शक्य नाही. रोगांची अतिसंवेदनशीलता म्हणजे जर वातावरणातील जर बदल झाला काही तर त्यामुळे रोगांच्या प्रसारामुळे तिथं काही नुकसान होऊ शकतं. त्यानंतर सुगंधी पीक उत्पादक शेतकऱ्यांकडून स्पर्धा, जसे की काही जे अरोमॅटिक प्लांट्स आहेत तर या अरोमॅटिक प्लांट्स उत्पादक शेतकऱ्यांकडून जर काही समजा पुढे भविष्यामध्ये त्या पिकांचं जर लागवडीखाली क्षेत्र वाढलं तर त्यामुळे या अरोमॅटिक प्लांट्स मुळे काही शेतकऱ्यांचे पुढे समजा स्पर्धा लागू शकते. आणि डिस्टिलेशन युनिटला लागणारी गुंतवणूक इत्यादी गोष्टी जिरेनियम शेती म्हणजे महत्वाचं जर म्हटलं तर डिस्टिलेशन युनिट हा सगळ्यात खर्चिक बाब आहे जिरेनियम शेतीमध्ये. तर ह्या गोष्टी जर आपल्याकडून सुद्धा शक्य झालं नाही करणं तर मग जिरेनियम शेतीचा तुम्हाला डिस्टिलेशन प्लांट कुठं आहे तर ती चौकशी करावं लागेल. त्या अनुषंगाने आपल्या जिरेनियम शेतीची लागवड करता येईल. तर हे महत्वाचे यामध्ये अडथळे झाले. तर जिरेनियम शेतीचे आपल्याला फायदे काय आहेत ते बघायचे आहेत. तर जिरेनियम शेतीचे फायदे जे आहेत तर पिकाची लागवड एकदा केल्यानंतर त्यापासून पुढील 3 ते 4 वर्ष उत्पादन मिळते. बघा, जिरेनियम पिकाची एकदा लागवड केली तर साधारण 3 ते 4 वर्ष आपल्याला त्या पुढे हमखास उत्पादन मिळते. त्यानंतर जिरेनियम पिकावर कोणत्याही प्रकारचे किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आहे तर या जिरेनियम पिकाच्या पानांवरती आणि फांद्यांवरती एक केसाळ लव असते आणि पानांना जे आहे तर तीव्र सुगंध असल्यामुळे यावरती कुठल्याही रसशुशी किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे या पिकावर औषधी फवारणीचा खर्च नगण्य आहे. तर कुठल्याही रसशुशी किडीचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे याच्यावरती कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी करणं आवश्यक नाही. या पिकाला जंगली प्राणी खात नसल्यामुळे त्यासाठी कोणतीही विशिष्ट संरक्षण करण्याची गरज नाही. बघा, या पिकाला जे आहे तर जंगलातील कुठलेही जंगली प्राणी किंवा आपले पाळीव प्राणी हे कुठलेही खात नाही. याला बकरी खात नाही, कुठलेही पाळीव जनावर खात नाही किंवा डोंगरातील जर म्हटलं समजा जंगलातील डुकर झाले, हरिण झाले, त्यानंतर हे जे प्राणी आहेत यापासून याचं कुठलंही नुकसान होत नाही. याला कुठलेही जंगली किंवा पाळीव प्राणी खात नाही. या पिकातून पारंपरिक पिकांपेक्षा अधिक समाधानकारक नफा मिळतो. तर आपले जे पारंपरिक पिकं आहेत तर या पिकापेक्षा या पिकामध्ये कमी खर्चामध्ये जास्त समाधानकारक नफा मिळतो. जिरेनियम पिकामध्ये आंतरपीक सुद्धा घेता येते. बघा, जिरेनियम पिकामध्ये आपण आंतरपीक जर म्हटलं तर शेवगा लागवड करू शकतो. शेवगा लागवडीचा या फायदा आहे की उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर जर वाढलं तर त्यामुळे ते शेवग्याच्या झाडामुळे या पिकांवरती सावली पडते. त्यामुळे थोडस या पिकाला जास्त तापमान झालं तरी ते सहन करण्याची तेवढी ताकद मिळते. आणि शेवग्यापासून जे आहे तर आपलं जे लागणारा खर्च आहे जिरेनियम शेतीसाठी तर तो सुद्धा शेवगा उत्पादनातून आपल्याला मिळू शकतो. तो एक त्याचा आपला फायदा होऊ शकतो. हे पीक नगदी असल्यामुळे आर्थिक उत्पादन चांगले मिळते. बघा, हे पीक जे आहे तर साधारण लागवडीनंतर 4 महिन्याच्या अंतराने आपलं पहिलं हार्वेस्टिंग झाले म्हणजे तिथंच आपलं पहिलं उत्पादन मिळते. म्हणजे कमी खर्चिक आणि कमी कालावधीचं पीक असल्यामुळं हे तिथं आपला तो फायदा आहे. जिरेनियम तेलाला बाजारांमध्ये खूप मागणी आहे त्यामुळे दरही चांगला मिळतो. बाजारामध्ये जर बघितलं तर जिरेनियम तेलाची मागणी जास्त आहे त्यामुळे त्याला दर सुद्धा चांगला मिळतो. जिरेनियम पासून तेल निर्मिती, रोपांची निर्मिती आणि शिल्लक राहिलेल्या पाल्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो. तर जिरेनियम पासून काय आहे की आपण तेलाची निर्मिती करतो. त्या
त्याचबरोबर आपण घरच्या घरी स्वतःची नर्सरी सुद्धा बनवू शकतो. नर्सरी सुद्धा हा एक त्यातलाच महत्वाचा भाग बनता येईल. तो सुद्धा एक व्यावसायिक दृष्ट्या जर नर्सरी चालवली तर त्यामधून सुद्धा आपल्याला आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यानंतर राहिलेलं जे पालापाचोळा आहे, डिस्टिलेशन प्रक्रिया केल्याच्या नंतर जो आपण चौथा जो उरलेला आहे तर त्याला आपण व्यवस्थित चांगल्या प्रकारे कुजवून त्यापासून आपण कंपोस्ट खत सुद्धा तयार करू शकतो. तर हा त्याचा मोठा फायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे तर दुष्काळी भागात जिथे पाण्याची कमतरता आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी जिरेनियम शेती लागवडीचा नक्की विचार करावा. ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे किंवा दुष्काळी भाग आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांनी जर जिरेनियम पिकाची लागवड केली तर त्याचा चांगला फायदा होईल. जिथं पारंपरिक पिकाला जंगली जनावर असतील किंवा पाण्याची कमतरता आहे तर अशा भागामध्ये किंवा डोंगराळ जमीन आहे तर अशा भागामध्ये जर जिरेनियम पिकाची जर लागवड केली तर त्यापासून तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारेल. आता बाजारपेठ बघू तर शेतकरी मित्रांनो, सध्याचे आहे तर सगळ्यात मोठी बाजारपेठ जर म्हटली तर मुंबईमध्ये केळकर एसएच केळकर इंडस्ट्रीज आहे. तर ह्या जवळपास ही इंडस्ट्रीज जे आहे तर चीन झालं, इजिप्त झालं आणि रशिया झालं या देशामधून ही कंपनी सगळ्यात जास्त तेल आयात करते. त्याच कंपनी बरोबर काही मुंबईमध्ये छोट्या छोट्या सुद्धा कंपनी आहेत. जसं भगत फाईन केमिकल आहे, त्याचं बोनान्झा एक्सपोर्ट कॉर्पोरेशन आहे, कर्नाटक एरोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यानंतर एडीसीओ कॉर्पोरेशन आहे, भोसे ब्रदर्स आहे, डायरेक्टर ऑफ सिंचोना आहे. या सगळ्या मुंबईच्या कंपन्या आहेत. तर ह्या कंपन्या सुद्धा तेल खरेदी करतात किंवा जे अरोमॅटिक प्लांट आहे, जिरेनियमचे जे प्लांट आहे तर हे सुद्धा या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना दिले जातात. तर काही ही सीमॅक जर शेतकऱ्यांना अजून जर काही जास्त जर समजा कंपनीची माहिती घ्यायची तर तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि सेंट्रल ऑफ इन्स्टिट्यूट मेडिसिनल ऑफ अँड अरोमॅटिक प्लांट्स जर ही संस्था जी आहे उत्तर प्रदेशमधली आहे तर या लखनौची, तर या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिली जाते आणि 1 एकर लागवडीसाठी रोपांची मोफत वाटप सुद्धा या संस्थेमार्फत मिळतात. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट जे आहे तर आपली लागवड झाली, डिस्टिलेशन सुद्धा झालं. आता नर्सरी बघू तर जिरेनियम शेती बरोबरच आपण नर्सरी सुद्धा घरच्या घरी तयार करू शकतो. जर शेतकऱ्यांना समजा जे शेतकरी आता नवीन आहे त्यांनी दुसऱ्या नर्सरीतून रोपांची खरेदी करून जिरेनियम शेती केली तर अशा शेतकऱ्यांनी पुनर्लागवडीसाठी आपल्या घरच्या घरी स्वतःची एक छोटीशी नर्सरी तयार करू शकता किंवा मोठी नर्सरी जर केली तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा 5 रुपये या दराने रोप विक्री करू शकता. तर नर्सरी तयार करण्यासाठी आपल्याला जे आहे महत्वाची तयारी काय करायची आहे तर त्याबद्दल बघू. कलम तयार करण्यासाठी शेतातील जिरेनियमच्या सुदृढ आणि निरोगी झाडाची निवड करावी. ज्यावेळेस आपल्याला घरच्या घरी नर्सरी तयार करायची आहे तर आपले जे शेतामध्ये जी जिरेनियमची ऑलरेडी आपण शेती करतायत तर त्या शेतामधीलच असे काही निवडक झाडं घ्यायचे आहे जे मदर्स प्लांट म्हणून आपण झाडांना म्हणू शकतो. असे सुदृढ आणि निरोगी झाडं बघायचे आहे. तर कलमासाठी फांदीची निवड करताना झाडाच्या शेंड्याकडील भाग 20 सेंटीमीटर लांबीचे आणि किमान 8 नोड्स असलेले फांदीची निवड करावी. झाडाचे जे आहे तर शेंड्याकडील भाग साधारण जे आहे तर 20 सेंटीमीटर असलेली म्हणजे अर्ध फुटाच्या वर लांबी असलेली अशा फांदीची निवड करावी. फांदीवर कमीत कमी 8 ते 10 नोड्स असावी. नोड्स म्हणजे ज्या ठिकाणी एक नवीन फूट निघते किंवा पान निघते अशी जे ठिकाण असते फांदीला तर त्या ठिकाणाला ते नोड्स असे म्हणतात. तर 8 ते 10 नोड्स असलेली फांदी निवडावी. कलमांसाठी निवडलेल्या फांद्या वरील हिरवे पाणी सिकेटरच्या साहाय्याने काढून टाकावी. जी फांदी आपण झाडावरून कट केलेली आहे कलमासाठी तर त्या कलमावर त्या फांदीवरील जे हिरवे पानं आहे तर ते सिकेटरच्या साहाय्याने ते कट करावी आणि फक्त शेंड्याकडील 2 कोवळे पाने राहू द्यावी. म्हणजे त्या फांदीकडील शेंड्याकडील जे कोवळे 2 पाने आहे बारीक छोटे रंगाचे छोटे छोटे बारीक पाने आहेत तर ते ठेवावी. आणि 6व्या किंवा 7व्या नोडवर धारदार ब्लेडनं तितकंच काप देऊन त्या फांदीची रोप निर्मितीसाठी लागवड करावी. तर साधारण
हे बघा, हे एक नर्सरीचा घरच्या घरी शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की या शेतकऱ्यांनी जे आहे तर साधारण 7-8 नोट्स असलेली अशी ही फांदीची निवड केलेली आहे नर्सरीसाठी. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की साधारण 20 सेंटीमीटर असलेली ही एक फांदी आहे. तर या फांदीवरती पाहू शकता ते छोटे छोटे जे हे पॉइंट दिसतात, तर ह्या नोट्स आहेत. तर अशा ठिकाणी जे पानं असतात ते पानं कट करून फक्त शेंड्याकडे कवळे 2-3 पानं ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे तर जमीन कशी निवडावी रोप निर्मितीसाठी त्याबद्दल थोडक्यात पाहू. तर लागवडीचा हंगाम, रोप तयार करण्यासाठी कुठला हंगाम योग्य आहे, तर नोव्हेंबर ते जानेवारी हा कालावधी नर्सरी तयार करण्यासाठी सर्वात चांगला आहे. ज्यावेळेस आपण नर्सरी तयार करतो तर नर्सरी तयार करण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी हा हंगाम चांगला आहे. इतर महिन्यात सुद्धा नर्सरी तयार करू शकतात. मध्यंतरी समजा इतर जे महिने राहिलेले आहेत त्या महिन्यात सुद्धा आपण नर्सरी तयार करू शकतो. पण त्याकरिताच आपल्याला 3-4 गोष्टी बघणं महत्वाच्या आहे. त्यामध्ये सावली झाली, तापमान झाले आणि हवेतील आर्द्रता, या गोष्टी जर आपण मेंटेन करू शकलो तर वर्षभर सुद्धा आपण जिरेनियमची नर्सरी करू शकतो. नर्सरी तयार केल्यापासून रोपे लागवडीला 45 दिवसामध्ये तयार होतात. बघा, आपण ज्यावेळेस नर्सरी तयार केल्यापासून साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने आपले रोपे हे लागवडीसाठी तयार होतात. त्यानंतर रोपांची प्रक्रिया, लागवडीपूर्वी आपल्याला रोपांची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कलमांची लागवडी नंतर मुळांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी रायझर 100 मिली, पिक्सल 50 ग्रॅम आणि ह्याचं जे आहे तर 20 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं आहे. रायझर म्हणजे आपलं ह्युमिक ऍसिड आणि पिक्सल मध्ये थायकोनेट मिथाइल हे कंटेन आहे. तर याचं 20 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करून साधारण जे आपण रोपांसाठी ज्या फांद्या निवडलेल्या आहेत, ज्या कट केलेल्या फांद्या आहेत, तर त्या 5 ते 10 मिनिटं या द्रावणामध्ये त्या फांद्या बुडवून त्याच्यानंतर रोपांची लागवड करावी. तर रोपांची लागवड करण्यासाठी बेड आपल्याला कसे करावे लागतील त्याबद्दल पाहू. तर बेड तयार करताना बेडाची लांबी साधारण 3x1.5 म्हणजे बेडची लांबी ही 3 मीटर असावी आणि बेडची रुंदी 1.5 मीटर, या पद्धतीने बेड तयार करणे आहे. बेड तयार करताना अंदाजे 10 ते 15 किलो चांगले कुजलेले शेणखत घ्यावे. यासोबतच 2 ते 3 किलो आपल्याला कोकोपीट लागेल आणि 500 ते 600 ग्रॅम चांगल्या गुणवत्तेची ह्युमिक ऍसिड म्हणजे आपलं रायझर जी आहे जसं, तर त्या पद्धतीनं आपण याचं जे आहे तर एकत्र मिश्रण मिक्स करून हे 3 घटक ते जे आहे तर जमिनीमध्ये मिसळून द्यायचं आहे. आणि सोबतच त्यामध्ये जमिनीच्या बुरशीच्या नियंत्रणासाठी जे आहे तर 200 ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरायचा आहे. तर यामुळे जे आहे जमिनीमध्ये जी बुरशी आहे तर ती कंट्रोल होण्यास त्याचा फायदा होईल. कलम लागवडीपूर्वी बेड ओले करून घ्यावे. ज्यावेळेस आपण कलमांची लागवड करणार आहे तर बेडवरती एक हलका पाणी देऊन त्याच्यानंतर कलमांची लागवड करावी. कलमांची लागवड केल्यानंतर लगेच त्याला एक हलकं पाणी द्यावे. आपल्याला जे आहे तर बेड पाडल्याच्या नंतर लागवडीपूर्वी एक हलकं पाणी द्यायचं आहे आणि कलमांची लागवड केल्याच्या नंतर सुद्धा एक हलकं पाणी द्यायचं आहे. पुढील पाणी जे आहे तर साधारण 3 ते 4 दिवसाच्या अंतराने देत राहावे. पुढील पाणी जे आहे तर हलकं पाणी द्यायचं आहे. साधारण 3 ते 4 दिवसाच्या अंतराने पुढील पाणी सतत देणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण जे आहे तर नर्सरी बद्दल माहिती बघितली. आता हे जे दिसतंय या मशिनरी हे जे आहे तर डिस्टिलेशन प्लांट आहे. तर डिस्टिलेशन युनिट आहे, हा तेल काढणे उपकरण आहे. तर हा जो सेटअप आहे हा स्थानिक सेटअप आहे. या डिस्टिलेशन प्लांटला आपण कुठेही मूव्ह करू शकत नाही, म्हणजे आपण हलवू शकत नाहीये. आणि तेल काढणे उपकरण जे आहे तर हे छोटी मशीन आहे. तर याला आपण एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेऊ शकतो. पण जर डिस्टिलेशन युनिट जर म्हटला तर हा एकाच ठिकाणी आपल्याला याचं सेटअप करावं लागते. तर या सेटअपसाठी साधारण आपल्याला 7.5 ते 10 लाख रुपये खर्च येतो. आणि हा सेटअप जे आहे बाजूचा हा साधारण 1 ते 1.5 लाखापर्यंत हा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर याच्यामध्ये हे बघा, हे बॉयलर आहे, हे या टाक्या आहेत. यामध्ये आपल्याला जे आपण हिरवे पानं जे कापलेले असतात झाडाचे तर ते ह्या टाक्यांमध्ये भरले जातात. या फोटोमध्ये पाहू शकता ते डिस्टिलेशन प्रक्रिया पूर्ण झालेला आहे.
तर हे पूर्ण प्रक्रिया होऊन यातून तेल काढलेलं आहे. तर हा जो आहे तर पाण्याचा चौथा भाग आहे हा. तर या मशीनसाठी काही अनुदान आहेत का सरकारी, तर त्याबद्दल बघू. तर जेरेनियम ऑइल प्लांट म्हणजे हा प्लांट मोठा प्लांट आहे. तर भारतात जेरेनियम तेल काढण्या यंत्राची किंमत जी आहे 7 ते 7.5 ते 10 लाख रुपये आहे. तर ही काही शेतकऱ्यांना म्हणजे जे आर्थिक सक्षम जे शेतकरी आहे, तर असे शेतकरी हा प्लांट स्थापित करू शकतात. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे की NHB म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड या संस्थेअंतर्गत सुद्धा काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले आहे. किंवा जे पोखरा अंतर्गत जे शेतकरी आहेत तर त्यांना सुद्धा पोखरा अंतर्गत या म्हणजे डिस्टिलेशन युनिटसाठी अनुदान मिळते. सरकारच्या अशा शेतकऱ्यांना संधी देत आहे की जी अतिरिक्त यंत्रसामग्री आहे की CHS योजना केंद्राशी संपर्क साधून ज्यांची यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर देऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी हा डिस्टिलेशन प्लांट स्थापित केलेला आहे, तर हा डिस्टिलेशन प्लांट आपण CHS या संस्थेसोबत संपर्क करून हा भाडेतत्त्वावरती पण देऊ शकतो. त्यामुळे जे आहे तर वार्षिक आपण एक अग्रीमेंट करू शकतो शेतकऱ्यांसोबत. तर त्यातूनही आपल्याला एक फायदा होऊ शकतो. आणि दुसरं जर बघितलं आपण तेल काढणी उपकरण, तर यासाठी डिस्टिलेशन युनिट उभारण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचा एवढा पुरेसा भांडवल नसल्यामुळे काही शेतकरी CHS या उपकरण अनुदानामधून जे आहे तर हे उपकरण आपण भाडेतत्त्वावर सुद्धा घेऊ शकतो. तर हे भाडेतत्त्वावर जर घेतलं म्हटलं तर फक्त आपल्याला 20% आपल्याला जे आहे तर रक्कम संस्थेला द्यावं लागते, जेणेकरून तुमचा जे मशिनरी आणण्या नेण्याचा जो खर्च आहे तर तो 20% लागेल. आणि जे 80% जे आहे तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे या संस्थेला पुरवलं जातं. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही आपण आज जेरेनियम शेतीबद्दल संपूर्ण माहिती बघितली. जर तुम्हाला काही जेरेनियम शेतीबद्दल जर काही अडचणी आल्या किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण 8378867888 या नंबरवरती कॉल करू शकता. किंवा जे नवीन शेतकरी आहे, जेरेनियम शेती करणारे जे इच्छुक शेतकरी आहे, तर त्यांना समजा अजून रोप वगैरे खरेदी करायचे असतील तर त्या शेतकऱ्यांनी बबन भाऊ वाघमोडे आणि अविन भाऊ नरवडे या शेतकऱ्यांना तुम्ही संपर्क करू शकता. हे तुम्हाला जेरेनियम शेतीचे ट्रेनिंग सुद्धा देऊ शकतात आणि रोपांची सुद्धा तुम्हाला पुरवठा करू शकतात. ठीक आहे. धन्यवाद.